नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहे भास्करगडाला. तर इथून अराउंड 114 किलोमीटर आहे भास्करगड. आता अजून 45 मिनिटं 47 मिनिटं वगैरे अरायव्हिंग टाइम दाखवतोय. आता वाजलेले 6:07 आपल्याला कदाचित म्हणजे भास्करगड नाशिक साईडला आहे. तर आपल्याला इथून जावं लागणार आहे पडगाव मार्गे. पडगाव इगतपुरी त्या साईडने जायचं आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. ठीक आहे, तुझं असं नाही आज, पण तरी पण आपण जॅकेट तर घेतलेलं आहे. कसं होतं आज मी सोलो ट्रेक करतोय. म्हणजे कसं सोलो ट्रेक करतो. कधी कधी ॲडवाईज असतो, कधी कधी दर्शन असतो, पण आज आपण सोलोच करतोय. चला तर मग भेटूया. काय असेल नवीन इंटरेस्टिंग वगैरे असेल तर भेटूया. आता आपण पडगा टोल पार केलेला आहे. टाईम झालेला आहे 6:46. अरायव्हिंग टाईम दाखवतो 8:59. ॲक्च्युली एक छोटासा ब्लंडर झाला होता, म्हणून मला परत घरी जावं लागलं. मी वॉलेट घेतलंच नव्हतं वगैरे असं. तर मी वॉलेट परत घरी गेलो आणि घेऊन आलो. एवढा काय टाईम लागतो, म्हणजे एक्स्ट्रा नाही लागला आहे. 5-1 मिनिट इकडे तिकडे होत असतं. आपण खडगा मार्गे जाणार आहे आणि जेव्हा जेव्हा बाउंड्रीला यायचं टोल नाक्याच्या आधी एक साईडला राहू दे केडी मतलब, म्हणजे इकडेच मार्केट केडी स्क्वेअर म्हणून तिकडे जायचं. आता हा सरळ 6 किलोमीटरपर्यंत सरळ रस्ता आहे. इथून मला 1 किलोमीटर घ्यायचा आहे. भेटू बघ आपण इंटरेस्टिंग वगैरे तर मग आम्ही दाखवतो. आता जर मी मध्ये थांबणार तर वाटत नाही आहे थांबावं. चहा पिली नाही आहे सकाळी, तर मला असं वाटतं चहाचा ब्रेक द्यावा. तर मग मी घेईन आणि मग तुम्हाला सांगेन. चलो. आपण आता भास्कर गडाच्या पायथ्याशी आलो आहे. जांभूळवाडी म्हणून गाव आहे. तुम्ही तिथून पुढे आलात ना, तर इथे असं ॲरो दिला आहे भास्कर गडाचा. इथून असा रस्ता जातो. आपण चालू करतो आहे ट्रेक. वाजलेत 9:10 झालेत. चालू करूया. चहा पिला म्हणून स्टार्ट करतो. ते एक बाबा होते, माझ्याकडे पैसे सुट्टे नव्हते. त्या बाबांना म्हटलं की बाबा माझ्याकडे पैसे सुट्टे नाही, 200 जे नोट आहे म्हणालो. तर ते म्हणतात की ठीक आहे, एका चायने काय होतं, पी तू, काय प्रॉब्लेम नाही. असं हे लोक खूप चांगली असतात गावाकडची. तसं बघायला गेलं तर मुंबईकडची पण चांगलीच असतात, पण गावाकडची खूप चांगली असतात. एक ग्रुप सकाळी
एक ग्रुप सकाळी होऊन गेला. ते लोक सकाळी 6 वाजता चालू केलं होतं. आता ते लोक उतरलेत. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. हा जो रस्ता दिसतो तुम्हाला इथून असा आलेला, तो हा जो एक पठार आहे तो पूर्ण चढून आलो आहे. आणि नंतर मग हा असा तिथून सरळ असा पठार आहे. पठारावर ना इथून मग असं मग हा एक रस्ता आहे जो वरती जातो. इथे मार्किंग जागोजागी मार्किंग आहे. इथे बघा, इथे हा एक दगड आहे तो एक मार्किंगचा आहे. इथे कडे अजून असे 4-5 असे कंटिन्युअसली असतात मार्किंग. तर तुम्ही इथून बघाल ना तर हे असे डोंगर लाईन आहेत सह्याद्री. आणि इथे नदी आहे. ही जी दिसते तुम्हाला ही नदी आहे. हा जो समोर दिसतो आहे हा भास्करगड आहे. आणि आता आपण आहे ना इथून असं जाणार आहे. आणि ते इथे एक तुम्हाला कळं दिसत असेल, म्हणजे कपारी, खोदलेली कपारी दिसेल. त्याच्या बाजूबाजूने आपल्याला जायचं आहे. तर मी तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. पण हा जो आपला पहिला पठार जो संपलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती एक तो हा डोंगरमध्ये हा जो आहे तो गड आहे. ठीक आहे, चलो तर फिर आता आपण ना ह्या पठारावरून असं आलो आहे. आणि हा जो एक रस्ता आहे जो ही म्हणजे हा डोंगर आहे आणि ह्या साईडला अशी दरी आहे. तर आपण असं ह्या रस्त्याने येणार आहोत. असं जाण्याला हा असा रस्ता आहे. आणि असं बाजूने असं कोरलेलं असं दिसतं मला. असं आपला रस्ता आहे. चला आपण हळूहळू जाऊया. हा जो किल्ला आहे ना तो जास्त म्हणजे लेस विजिटेड, म्हणजे कमी लोक बघायला येतात किंवा वगैरे असा गड आहे. त्यामुळे तुम्हाला इथे एवढी गर्दी दिसणार नाही जशी तुम्हाला रेग्युलरली हरिश्चंद्रगडावर दिसते किंवा टिकोनाला दिसते. अशी आता तर रतनगडला पण थोडी गर्दी व्हायला लागली आहे. तर तसं तुम्हाला इथे दिसणार नाही. ही एक नाही अशी गुफा अशी कोरलेली आहे. मला तरी वाटतं का आत्ता ही रिसेंटली कोरलेली आहे. बघू शकता. सो बाजूने जायला रस्ता आहे बघा इथे असा रस्ता. तसा बघायला गेलं तर हा किल्ला जास्त उंच नाही आहे. म्हणजे 1100 ते 1200 फीट एवढं उंच असेल. तर जास्त उंच असा नाही आहे. इथे पुढे ना असं दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. जसं म्हणजे ॲक्च्युअल हा जो डोंगर आहे ना असा त्या डोंगराला टर्न मारून कोरलेल्या पायऱ्या आहेत. पण तिकडे जाऊया. ते वरती बघण्यासारखं म्हणजे गडावर बघण्यासारखं म्हणजे मारुती मंदिर आहे आणि 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत. तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. चला तर इथून सरळ जर गेलो ना तर आपल्याला हे जे समोर इथे तुम्हाला दिसतंय त्या आहेत त्या पायऱ्या ज्या दगडात कोरलेल्या आहेत. हा असा रस्ताच असा पूर्ण रस्ता असाच आहे. म्हणजे जिथून आपण पठारावरनं पार केल्यानंतरचा बाजूला इथे जर तुम्हाला दिसेल तर ही दरी आहे. ह्या साईडला खाली अशी उजव्या साईडला आपल्या दरी असेल आणि डाव्या साईडला डोंगर. आणि या छोट्याशा रस्त्यातून आपल्याला जायचं आहे. थोडंसं सांभाळून जायला लागेल. घाई गडबड नाही करायला पाहिजे. हळूहळू हे बघा हे असं आहे. इथे एक थोडीशी कपार टाईप आहे. असं इथे खाचा आहे असा. हा इथे पावसात मे बी पाणी असू पाणी वाहत असेल पावसाळ्यात. अजून तरी मला कोण वरती दिसलं नाही आहे. ते खाली जे एक ग्रुप जो दिसला होता तोच आहे. अजून त्याच्यानंतर मला दिसलं नाही आहे. ते खाली 3 बाईक आणि एक 4 व्हीलर उभी होती.
त्यांची असेल और नसेल माहिती नाही, पण जर त्यांची नसली 4 व्हीलर किंवा बाईकमध्ये दोघांपैकी तर कोणतरी अजून एखादा ग्रुप वगैरे आला असेल इथे जो वरती असेल. आता आपल्याला वरती जाऊन दिसेल. हे थोडंसं पुढे आलं ना, इथून चालू होतात त्या दगडाच्या शिड्या. मस्त शिड्या आहेत. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि फोटो पण बघितले आहेत. त्यात एकदम प्रॉपरसं डोंगरामध्ये कोरलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे असं आहे पूर्ण असं दगड, म्हणजे हा पूर्ण डोंगर जो आहे तो कोरून बनवलेला आहे. तर आपण एक फोटो काढूया. चला स्टार्ट. आपण एक थोडं वरती जाऊन मग ना एक दर्शनला व्हिडिओ कॉल करायचा आहे. तो आज आला नाही. माझ्या इथून ते चालत थोडं पुढे गेलं तुम्ही बघू शकता. ते काही लोक नाशिकवरून आले होते, मला बोलवते 4 व्हीलर. ते हे लोक आहेत. असा रस्ता आहे. आलेलो इथे वरती बघण्यासारखं म्हणजे असं एक मारुती मंदिर आहे आणि 2-3 टाक्या आहेत. त्यात आपण जाऊन बघूया. आपण आता हा जो रस्ता असा वरती येतो. आता आपण गडाच्या माथ्यावर येऊन आलो आहे. जर तुम्ही इथे बघाल ना तर एक हे पाण्याचं टाकं आहे. हे बघा, हे ॲक्च्युली हे एकच आहे, पण ते माती साचून वगैरे असे 2 पार्टिशन झालेत. पिण्यायोग्य तर नाही आहे. इथे आपण ह्याच्या इथे थोड्याने जाऊया. आधी ह्या भागाला जाऊन येऊया. इथे हा पण एक सपाट भाग आहे. बघू इथे काय आहे. इथून तुम्ही जर खाली बघाल ना तर तुम्हाला एक सुंदर दृश्य अनुभवायला मिळेल. या साईडला सह्याद्रीची डोंगररांग आहे. ही अशी पूर्ण इथे नदी आहे. ही एक सह्याद्रीची डोंगररांग आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की एक ग्रुप मला म्हणजे 4 व्हीलर दिसत होती. तर एक ग्रुप वरती असू शकतो. तर ते एक भेटला होता एक ग्रुप आपल्याला. नाशिकवरून आले होते ते, म्हणजे थोडे एजड टाईपच होते सगळे, काका वगैरे. तर त्यांचा उत्साह बघून मला माझ्यात अजून जास्त उत्साह आला. ते त्यांच्या वयामध्ये एवढं ट्रेकिंग करून येतात आणि आपल्या वयाची मुलं इथून खाली उतारसारखा दिसतो आहे. इथे काय आहे तर बघूया जरा.
उतरून परत यावं लागेल इकडे वरती. इथे पाण्याची टाकं दिसते. तुम्ही पाहू शकता 2 पाण्याची टाकं आहेत. बघा इथे पाण्याची टाकी आहे आणि ह्याच्या पुढे एक आहे. पुढे काही एवढं दिसत नाही आहे. सो आपण ती वरच्या साईडला जाऊया. आता से वाजलेत आता 11. आपण सुरू केलं होतं 9:45 वाजता. म्हणजे 11 सव्वा तास झाला आहे आपल्याला सुरुवात करून आणि आपण माथ्यावर आलो आहे गडाच्या. तर मग आता वरती फिरूया. आता माथ्यावर तुम्हाला तिकडे त्या बाजूला वरती गेल्यावर दाखवतो तिकडे काय ते. इथे तुम्हाला दिसेल हे जे आहे ना, हे जे दिसतं तुम्हाला हे आहे पडलेले वाड्याचे अवशेष दिसतात इथे. तुम्हाला आतमध्ये आपण जाऊन बघूया का, एक जागा आहे का बघूया. हां, इथून आहे थोडीफार, तर आपण जाऊन बघूया. जास्त काही आहे नाही इथे, पण अशी खोली टाईप वगैरे दिसेल तुम्हाला इथे. तर हे ते अवशेष आहेत वाड्याचे वगैरे किंवा खोलीचे वगैरे. आणि इथे एक टाकं आहे, पण ते आता सध्या म्हणजे सुकलेलं आहे. आणि त्याच्या पुढे बजरंगबलीचं मंदिर आहे. तर आपण आता जाऊया तिकडे. इकडे कदाचित स्टे वगैरेसाठी लोक येत असतील. स्टेसाठी ऑप्शन चांगला आहे हा. तर तुम्ही बघाल पाणी सुकलेलं आहे, तर हा प्लेन झालेला आहे, तर ते तिथे राहू शकतात. पण मोस्टली इथे कोणी येणार नाही स्टेसाठी. इकडे बजरंगबलीचं मंदिर, आपण जाऊन आता दर्शन करूया.